नमस्कार, मी राहुल कुलकर्णी, एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे. बारामतीमधून माझा सहकारी देवा राखुंडे आपल्याशी जोडला गेलेला आहे. काही दिवसापूर्वी देवा छगन भुजबळ यांनी वक्तव्य केलं. ते म्हणाले की महाराष्ट्रातल्या सगळ्या पुतण्यांचा डीएनए हा एकसारखाच आहे. बहुधा त्यांच्या डोळ्यासमोर अजित पवार, राज ठाकरे, स्वतःचा त्यांचा पुतण्या समीर भुजबळ, इकडे धनंजय मुंडे इथपर्यंतची भली मोठी यादी असावी. आणि आता त्या यादीमध्ये एक नाव जोडलं गेलं, ते आहे योगेंद्र पवार यांचं, जे सख्खे पुतणे आहेत श्री अजित पवार यांचे. सो या क्षणाला बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये कोणाचं पारड जड आहे आणि अजित पवार यांची बलस्थानं, त्यांची कमजोरी, योगेंद्र पवार यांची बलस्थानं आणि त्यांची कमजोरी, काय वाटतं तुम्हाला? राहुल, आपण जर बघितलं तर छगन भुजबळ जे म्हणतात की सर्वच पुतण्यांचा डीएनए हा एकच आहे. जरूर डीएनए एक आहे, परंतु एकीकडे बारामतीत जर आपण बघितलं तर पुरोगामी विचार आणि अजित पवार यांनी घेतलेला निर्णय, जिथे हिंदुत्वाचा मुद्दा येतो, त्याबरोबरची समीकरणं बारामतीमध्ये पुढे येतात. जर आपण बघितलं तर पाठीमागच्या निवडणुकीवर जर आपण नजर टाकली, अगदीच 2019 ची निवडणूक आपण डोळ्यासमोर घेतली, तर 2019ला अजित पवारांच्या विरोधात त्यावेळी भारतीय जनता पार्टीनं, म्हणजे ज्याला आपण महायुती म्हणू, त्यांनी गोपीचंद पडळकर यांना उतरवलं. मात्र अक्षरशः 30,000चं मताधिक्य घेऊन डिपॉझिट जप्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि जवळपास 1,65,641च्या आसपासची मतं अजित पवारांना मिळाली. म्हणजे जे जे अजित पवारांच्या विरोधात बारामतीमध्ये उभा राहिले त्यांचं डिपॉझिट जप्त झालेला. हा जरी इतिहास असला तरी आज अजित पवारांच्या मनामध्ये साशंकता होती की मी बारामती लढायची का नाही. आणि हीच खरी योगेंद्र पवारांची जमीची बाजू म्हणावी लागेल. कारण एकीकडे अजित पवारांनी 33 वर्ष बारामतीचं केलेलं राजकारण, 1-2 वर्षाचा काळ नाहीये, 5 वर्षाचा काळ नाहीये, 33 वर्षाचा काळ आहे की जिथं बारामती दादा सांभाळतात. त्या दादांना बारामतीमध्ये योगेंद्रचं नाव, सख्खा पुतणे आपला, आणि त्याचं नाव नौखागडी, ते नाव बघून अनसेफ वाटावं, महसूस व्हावं, याच्यापेक्षा मोठी योगेंद्रची ताकदच असू शकत नाही असं मी म्हणेन आजच्या घडीला. मग अजित दादांनी कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकलं नाही तर बारामतीमधून लढायचं ठरवलं. मग असं का वाटलं अजित दादांना? त्याचं कारण असं आहे की 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांनी आपल्या सौभाग्यवती सुनेत्रा पवारांना मैदानात उतरवलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावरती. मात्र बारामतीकरांनीच घरचा आहेर दिला. 48,000चं लीड स्वतःच्या होम पिच वरून अजित पवारांकडून गेलं, म्हणजे ते सुप्रिया सुळेंना मिळालं. मग ज्या मुद्द्यावरती अजितदादा पहाटेपासून बारामतीत फिरतात, विकासाचा ते हातामध्ये एक अजेंडा घेतात आणि आपलं काम करतात, तडकीफड निर्णय हा मुद्दा अजितदादांपुढे असतो. एक उत्तम प्रशासक चालवणारा नेता म्हणून महाराष्ट्रात त्यांच्याकडे बघितलं जातं. त्याच बारामतीकरांनी अजितदादांना त्या ठिकाणी पहिला झटका दिला. आता तीच पुनरावृत्ती उद्या जर विधानसभेला झाली तर काय, आणि का होऊ शकते? त्याचं कारण आहे की 2024ची विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अजितदादांनी विकासाचा मुद्दा हाती घेतला की मी विकास केला आणि विकासाच्या जोरावर बारामतीकरांनी मला मतं द्यावीत अशी साध अजित पवारांनी घातली. मात्र बारामतीकरांनी किंवा मतदारांनी विकासाच्या मुद्द्याला प्राधान्य देण्यापेक्षा बारामतीकरांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षफुटीचा मुद्दा सर्वात महत्वाचा वाटला. आणि हाच मुद्दा उद्या जर 2019च्या निवडणुकीला पुढे आला तर 2000 विधानसभेची 2024ची निवडणूक अजितदादांना आजपर्यंतच्या निवडणुकीच्या तुलनेत बघितलं तर तेवढी सोपी नसणार आहे. एकीकडे योगेंद्र पवारांचं एक युवा नेतृत्व आहे, जरूर ते राजकारणामध्ये नवीन आहेत. मात्र ज्या पद्धतीनं योगेंद्र पवार 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सक्रिय झाले, बारामतीमध्ये त्यांनी होम टू होम सुप्रिया सुळेंचा प्रचार केला, घर टू घर एक युवकांची फळी त्यांनी निर्माण केली, ते गणित बसता आणि योगेंद्र पवारांनी नुकतीच काढलेली स्वाभिमानी यात्रा हे बघता, म्हणजे एकीकडे अजित पवारांची जनसन्मान यात्रा बारामतीत येते, राज्य सरकारने राबवलेल्या योजना काय आम्ही काम करतोय ते मांडलं जातं, दुसरीकडे हेच योगेंद्र पवार अजित पवारांना चॅलेंज करतात, जनसन्मान यात्रा काढतात. आणि हे सर्व जर गणित बघितलं तर योगेंद्र पवारांबरोबर राजकारणातील एक बलाढ्य शक्ती ज्याला आपण म्हणू, शरद पवारांचं नेतृत्व, त्याचबरोबर
अजित पवार यांच्या विरोधात उभं राहणं म्हणजे सख्या काकाला फाईट देणं हे धाडस ज्यावेळेस योगेंद्र पवार दाखवतात ते ह्या सर्व गोष्टींचा विचार करूनच दाखवतात की आपल्या बरोबर मजबूत संघटन काय आहे. आणि दुसरी गोष्ट अजित पवारांची कमजोरी जर आपण बघितली, एकीकडे अजित पवारांनी केलेला बारामतीचा विकास आहे जो प्रचंड प्रमाणात केलेला आहे. आता कमजोरी जर आपण बघितली तर योगेंद्र पवार हे अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत. म्हणजे सख्या भावाचाच मुलगा आता मैदानात आहे. त्यामुळे कुठेतरी बारामतीकर शरद पवारांच्या नेतृत्वाखाली योगेंद्र पवारला निवडतात का काय, अशाही गोष्टी उद्या मतरूपात आपल्याला पाहायला मिळतील. कारण दोन्ही नेते एकाच घरातले आहेत. जसं की छगन भुजबळ म्हणाले डीएनए एकच आहे, बरोबर आहे, सख्याच भावाचा मुलगा आहे तो. परंतु एकीकडे शरद पवारांचं खूप मोठं नेतृत्व, दुसरीकडे अजितदादा हे मैदानात एकटे असतील. कारण अजितदादांच्या पराभवासाठी आता स्वतः शरद पवारच मैदानात उतरलेत आणि थेट सख्या भावाचाच मुलगा मैदानात उभा केलेला दादांच्या विरोधात. म्हणजे अख्खे पवार दादांच्या विरोधात आहेत की सगळ्यात मोठे कमजोर आहेत. बाहेरचा उमेदवार जर असता, नौका उमेदवार जर असता तर अजितदादांना बारामती अनसेफ वाटली नसती. पण आता उमेदवार घरातला आहे, त्यामुळे योगेंद्र पवारांचं ही जमेची बाजू असणार आहे आणि अजित पवारांची ही नुकसानीची बाजू असणार आहे. दुसरीकडे अजित पवारांची ओळख आहे संपूर्ण महाराष्ट्राला, एक विकास पुरुष म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं, उत्तम प्रशासक हाकणारा नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. बारामतीमध्ये अजितदादा बारकावेने काम करतात, लहान गोष्टी अगदी बारकाईने ते बघतात. पहाटे 5 पासून ते मैदानामध्ये असतात. त्या सर्व गोष्टी आहेत. त्यामुळे आता उद्याचा सुज्ञ मतदार नेमका काय निवडतोय, एकीकडे अजितदादांचा विकास निवडतोय की दुसरीकडे शरद पवारांचा पुरोगामी विचार निवडतोय, या दोन्ही गोष्टी आता पाहणं महत्वाचं आहे. तुर्तास तरी योगेंद्र पवारांचं पारडं जे आहे ते काही अंशी तरी जड आपल्याला दिसत आहे आजच्या घडी. मी जेव्हा देवाच्या मतदारसंघामध्ये गेल्याच आठवड्यामध्ये फिरलो तेव्हा मला अशी असंख्य गावं दिसली की ज्या गावामध्ये अजित पवार यांची राजकीय ताकद ओळखून, त्यांनी केलेली विकास कामं ओळखून, आणि मतदार हा अत्यंत चाणाक्ष आहे, तो लोकसभेला जसा विचार करत होता तसा आता तो अजिबात विचार करताना दिसत नाही. त्याला हे माहिती आहे की अजित पवार यांची राजकीय ताकद ही इतर कोणत्याही नेत्यापेक्षा अधिक आहे. उपमुख्यमंत्री तर ते आता आहेतच, पुढे नंबर गेम मध्ये काय होईल माहित नाही. दुसरं म्हणजे अजित पवार यांचा अर्थ खात्याच्या माध्यमातून त्यांनी केलेली जी विकास कामं आहे त्याची एक मोठी जंत्रीच प्रत्येक गावात वाचून दाखवली जाते. त्यामुळे ही एक मोठी ताकद मला दिसली की ज्या गावामध्ये सुप्रिया सुळे यांचे विजयाचे फटाके फोडले त्याच गावातली 80-90% जनता ही विधानसभेला मात्र आम्हाला अजितदादाच पाहिजे असं म्हणताना दिसले. त्यामुळे ही एक शक्यता किती वाटते की शरद पवार यांच्याबद्दलची सहानुभूती ही लोकसभा निवडणुकीमध्ये व्यक्त करून झालेली आहे, विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र तसा निर्णय नको असं लोक विचार करतील. बरोबर आहे, हा मुद्दा देखील अगदी बरोबर आहे. कारण लोकसभेमध्ये थेट जनतेने सांगितलं होतं की लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा. परंतु लोकसभेच्या नंतर योगेंद्र पवार राजकारणात कधी उतरले तर लोकसभेच्या नंतर. तोपर्यंत बारामतीकरांना पवार कुटुंबामध्ये पडलेली फूट वाटत नव्हती, पण आता मात्र ती प्रकर्षाने दिसते. बारामतीकर अजित दादांनी केलेला विकास नाकारतच नाहीत, ते 100% मान्य करतात की दादांमुळेच विकास झाला आणि दादाच पाहिजेत. मुद्दा हा आहे की बारामती जसे अजित पवारांचे होम पिच आहे अजित पवारांचं, तसं ते शरद पवारांचं पण होम पिच आहे. आणि ज्यावेळी शरद पवार घरातलाच उमेदवार अजितदादांच्या पुढे देतात त्यावेळी ते प्रचंड विचारपूर्वक ते मतदार देतात, याच्याबद्दल साशंका वाटायचं काहीच कारण नाही. दुसरी गोष्ट, दादांनी केलेला विकास जरी असला तरी दादांचं हे माहिती बरोबर जाणं हे अद्यापपर्यंत बारामतीकरांना रुजलेलं नाहीये. आणि बारामती तर असे आहेत की कधीच ते तोंडावरती स्पष्टपणे बोलून दाखवत नाहीत. बोलून जरी दाखवत नसले तरी ते कृतीतून दाखवून देतात. त्यामुळं उद्या काय होईल याचा अंदाज आज तर लावणं अशक्य वाटतं. ठीक, आपण थांबू इथे. थोडक्यात काय तर शरद पवारांचं जे राजकीय वर्तन आहे सार्वजनिक जीवनाचं तसंच बारामतीकरांचं राजकीय वर्तन आहे.
असं तुम्हाला सुचवायचंय. माझ्या मते या क्षणाला तुम्ही जे काही विश्लेषण करत आहात त्याच्यात आणखी बरेच पदर दडलेले आहेत, जोडले गेलेले आहेत. त्या पदराची उकल हे सुज्ञ प्रेक्षक आपल्याबरोबरच मिळून करतील. आमचा एकच प्रयत्न आहे की एकच प्रश्न आम्ही समजून घेतो, तो म्हणजे या क्षणाला कोणाचं पारडं इतर दुसऱ्या उमेदवारांच्या तुलनेमध्ये थोडंसं वरचढ आहे आणि का आहे? अर्थात निवडणुकीला फार वेळ आहे. मतदान प्रत्यक्ष जेव्हा होतं त्याच्या 24 तास आधी बऱ्याच घडामोडी घडत असतात. त्यामुळं हे असंच होईल याची बिलकुल शक्यता नसते. पण तरी सुद्धा सर्वसाधारण जनमानसाचा अंदाज हे आमचे वेगवेगळ्या ठिकाणचे प्रतिनिधी अत्यंत सखोलपणे तुमच्यासाठी घेऊन येत आहेत आणि ही या कार्यक्रमाची जमेची बाजू आहे. पुन्हा एकदा आमचं जे YouTube चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, कारण तुम्हाला त्यातनं लेटेस्ट अपडेट्स आणि विषयाचं सखोल विवेचन हे ऐकता येईल. धन्यवाद. पाहत राहा NDTV. बाय.